आलमला गाव खड्डेमय रस्त्यांच्या विळख्यात, विकास कामांकडे नेते आणि प्रशासनाचे दुर्लक्ष। औसा तालुक्यातील आलमला गाव, जे शेती आणि शिक्षणासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे, ते आज मूलभूत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे विकासापासून वंचित राहिले आहे। गावाला जोडणारे चारही प्रमुख रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून ग्रामस्थांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। खड्डेमय रस्त्यांमुळे वाढते अपघात आणि अडचणी। औसा सत्तरधरवाडी आलमला रस्ता, मुख्यमंत्री सडक योजनेतून तयार झालेला हा रस्ता आता पूर्णपणे उखडला आहे। खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे। राज्यमार्ग क्र. 242 आलमला गाव खड्डेमय रस्त्यांच्या विळख्यात, विकास कामांकडे नेते आणि प्रशासनाचे दुर्लक्ष। औसा तालुक्यातील आलमला गाव, जे शेती आणि शिक्षणासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे, ते आज मूलभूत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे विकासापासून वंचित राहिले आहे। गावाला जोडणारे चारही प्रमुख रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून ग्रामस्थांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। खड्डेमय रस्त्यांमुळे वाढते अपघात आणि अडचणी। औसा सत्तरधरवाडी आलमला रस्ता, मुख्यमंत्री सडक योजनेतून तयार झालेला हा रस्ता आता पूर्णपणे उखडला आहे। खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे। राज्यमार्ग क्र. 242 चिंचोलीराव आलमला औसा या रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे। पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे। आलमला उंबडगा बुधोडा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग 65वा जोडणाऱ्या या मार्गावरील पुलाचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे। पावसात हा मार्ग बंद पडतो, ज्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे मोठे हाल होतात। आलमला लातूर मार्ग, या मार्गावरील गंगापूर ते वासनगाव दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे सर्वाधिक हाल। रस्त्यांच्या या दुर्वस्थेचा सर्वात मोठा फटका गावातील विद्यार्थ्यांना बसत आहे। शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांना दररोज खड्डे आणि चिखलातून धोकादायक प्रवास करावा लागतो। यामुळे अनेकदा वेळेवर पोहोचता येत नाही आणि शिक्षणात अडथळे निर्माण होतात। अपघातांच्या भीतीने पालकही सतत चिंतेत असतात। वाहतुकीच्या त्रासामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत। त्याचबरोबर आलमला परिसर ऊस, सोयाबीन, केळी आणि कोथिंबीर यांसारख्या पिकांसाठी ओळखला जातो। मात्र खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। निवडणुकीपुरती आश्वासने, नंतर दुर्लक्ष। ग्रामस्थांच्या मते प्रत्येक निवडणुकीत नेते मंडळी रस्त्यांच्या दुरुस्तीची आश्वासने देतात, पण